मित्रांनो, रिच डॅड आणि पुअर डॅड या पुस्तकावर मित्रांनो आज आपण संवाद साधणार आहोत। गरीब बाप आणि श्रीमंत बाप अशा प्रकारे लेखकांनी या पुस्तकाला शीर्षक दिलं। रॉबर्ट टी कियोसाकी यांनी या पुस्तकाचं लिखाण केलं। खरतर गरीब लोक सातत्याने आयुष्यामध्ये गरिबीतच का अडकतात आणि श्रीमंत लोक सातत्याने श्रीमंत का होत जातात, या सर्व गोष्टींची माहिती लेखकांनी या पुस्तकामध्ये दिल्याचं आपल्याला दिसून येतं। खरतर लेखकांनी ज्यांचा उल्लेख गरीब बाप म्हणून केलाय ते त्यांचे स्वतःचे वडील आणि श्रीमंत डॅड म्हणून ज्यांचा उल्लेख लेखकांनी केलाय ते त्यांच्या मित्राचे वडील। लेखक म्हणतात की माझ्या जीवनामध्ये या दोघही व्यक्तिमत्वांचा सगळ्यात मोठा प्रभाव होता। या दोघही व्यक्तींच्या विचारांचा प्रभाव लेखकांवर लहानपणापासून झाल्याचं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं। खरतर लेखक म्हणतात की माझे गरीब डॅड हे अत्यंत उच्च शिक्षित होते। एका नामवंत विद्यापीठामधून त्यांनी पीएचडीचं शिक्षण त्या ठिकाणी पूर्ण केलं होतं, पण याच्या उलट त्यांचे श्रीमंत डॅड जेमतेम 8वी पर्यंत त्या ठिकाणी त्यांनी शिक्षण घेतलं होतं। पण खरतर गरीब डॅड ज्यावेळेस त्यांच्या आयुष्याचा शेवट होतो त्यावेळेस त्यांच्यावर इतर अनेक जणांचं त्या ठिकाणी कर्ज होतं आणि श्रीमंत डॅड हे ज्या राज्यामध्ये राहत होते त्या राज्यातील एक सगळ्यात श्रीमंत व्यक्ती म्हणून त्यांनी आपल्या नावाचा त्या ठिकाणी ठसा उमटवलेला होता। खरतर लेखक आधीच सांगतात की माझ्या या दोघही वडिलांच्या विचारांमध्ये प्रचंड मोठा बदल होता। दोघांच्या विचारांमध्ये जमीन ते आसमान इतका अंतर त्या दोघांच्या विचारांमध्ये त्या ठिकाणी होता आणि लेखक म्हणतात की माझ्या जीवनामध्ये हे दोघेही व्यक्ती आले आणि म्हणूनच मला माझं व्यक्तिमत्व त्या ठिकाणी घडवता आलं। खरतर जे विचार मला योग्य वाटले ते सर्व विचार मी दोघांचेही त्या ठिकाणी आत्मसात मला त्या ठिकाणी करता आले। खरतर लेखक म्हणतात की माझे गरीब डॅड सातत्यानं त्या ठिकाणी म्हणायचे की पैसा हे सर्व पापाचं आणि सर्व दुःखाचं मूळ त्यांचे गरीब डॅड यांना सातत्यानं वाटायचं। पण याच्या उलट लेखकांचे श्रीमंत डॅड म्हणायचे की पैसा नसणं हेच सर्व पापाचं आणि सर्व दुःखाचं त्यांना त्या ठिकाणी मूळ वाटायचं। म्हणून माणसाकडे पैसा असायला हवा, माणूस हा आर्थिक दृष्टिकोनातून संपन्न त्या ठिकाणी असायला हवा, असं मित्रांनो त्यांचे श्रीमंत डॅड यांना सातत्यानं त्या ठिकाणी वाटायचं। खरतर मित्रांनो, लेखक म्हणतात की गरीब लोक हे सातत्यानं गरिबीमध्येच अडकलेले राहतात आणि श्रीमंत लोक सातत्यानं श्रीमंतच त्या ठिकाणी होत जातात आणि मध्यमवर्गीय लोक इतरांचं कर्ज फेडण्यामध्येच त्या ठिकाणी आपलं आयुष्य त्या ठिकाणी काढत असतात। आणि मित्रांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट लेखक सांगतात की सर्वसामान्य लोक आपल्या मुलांना फक्त एकच गोष्ट शिकवतात, शाळेमध्ये जायला हवं, तुम्ही अभ्यास करायला हवा, अभ्यास करून तुम्ही तुमचं व्यक्तिमत्व घडवायला हवं आणि भविष्यामध्ये तुम्ही एखादी चांगली नोकरी त्या ठिकाणी करायला हवी, असा एकमेव मार्ग सर्वसामान्य लोक आपल्या मुलांना त्या ठिकाणी सातत्यानं सांगत असतात। पण मित्रांनो, महत्वाची गोष्ट म्हणजे पैसा कसा कमवायचा, पैसा कसा मिळवायचा आणि पैशाला कसं कामाला लावायचं आणि पैशापासून आपण कसा अधिक पैसा कमवायचा, या सर्व गोष्टी आपल्याला शाळेमध्ये शिकवल्या जात नाही। पैसा कसा कमवायचा ह्या सर्व गोष्टी आपल्याला आपल्या घरातून किंवा समाजातूनच त्या ठिकाणी शिकाव्या लागतात आणि मग पैशाबद्दल योग्य ज्ञान आणि योग्य माहिती आपल्याला त्या ठिकाणी मिळत नाही आणि म्हणून पैशाचं नियोजन बऱ्याच लोकांना त्या ठिकाणी करता येत नाही, असं मित्रांनो लेखक सातत्यानं या पुस्तकाच्या माध्यमातून सांगत असल्याचं आपल्याला येतं। श्रीमंत खरतर मित्रांनो, लेखकांचे गरीब डॅड सातत्यानं म्हणायचे की मी एखादी मोठी वस्तू त्या ठिकाणी विकत घेऊ शकत नाही कारण ती घेण्याची माझी ऐपत नाही। पण याच्या उलट लेखकांचे श्रीमंत डॅड सातत्यानं म्हणायचे की मी एखादी मोठी वस्तू विकत घेऊ शकत नाही कारण ती घेण्याची माझी ऐपत नाही। जर असं म्हटलं तर माझा मेंदू काही काम करत नाही किंवा मला माझ्या बुद्धिमत्तेचा वापर करता येत नाही, हाच त्या पाठीमागचा अर्थ असल्याचं ते त्या ठिकाणी सांगत असतात की जर आपल्या बुद्धिमत्तेचा वापर केला, आपण जर आपल्या मेंदूचा वापर केला आणि आपल्या बुद्धिमत्तेला जर आपण कामाला लावलं तर आपल्याला हवी ती गोष्ट त्या ठिकाणी साध्य करता येऊ शकतं, हे मित्रांनो त्यांचे श्रीमंत डॅड सातत्यानं सांगायचे। आणि म्हणूनच मित्रांनो लेखक म्हणतात की जगातील सगळ्यात शक्तिशाली संगणक जर कोणता असेल, म्हणजे जगातील सगळ्यात शक्तिशाली कॅम्प्युटर जर कोणता असेल तर मित्रांनो तो माणसाचा मेंदू आहे आणि त्या मेंदूला आपण कामाला लावायला हवं, म्हणजे आपण आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करायला हवा, तर मित्रांनो आपल्याला हवी ती गोष्ट खऱ्या अर्थानं साध्य करता येऊ शकते किंवा हवी ती गोष्ट त्या ठिकाणी मिळवता येऊ शकते। म्हणून माणसानं सातत्यानं प्रयत्न करत राहायला हवं। ज्याला श्रीमंत व्हायचं असेल त्यानं कष्ट करायला हवा, संघर्ष करायला हवा आणि पैशाला त्या ठिकाणी कामाला लावायला हवं किंवा पैशाची गुंतवणूक कशी करायची या सर्व गोष्टी त्याने शिकायला हवे, तर मित्रांनो तुम्ही निश्चितच तुमचं स्वप्न त्या ठिकाणी पूर्ण करू शकतात।
एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.